नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील सोनवणे आपले एऑन IAS अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये स्वागत करतो. मित्रांनो, जसं की आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 जी 31 मेला होणार आहे, त्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जी काही महत्वाचे इकॉनॉमिक्सचे जे काही टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्स रिलेटेड आपण PYQ आणि त्या PYQ नुसार पुढचा जो काही प्रश्न आहे तो कसा फॉर्म होऊ शकतो या संदर्भात एक संभाव्य प्रश्नांची सिरीज चालू केलेली आहे. तर आजच्या या संभाव्य प्रश्नांच्या सिरीज मध्ये आजचा आपला जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे राष्ट्रीय उत्पन्न. बघा मित्रांनो, की आज आपल्याला या राष्ट्रीय उत्पन्नाविषयी असा अभ्यास करायचा आहे की हे एवढं एकच लेक्चर करायचं आहे आणि हे एवढं एकच लेक्चर करून तुमचा संपूर्णपणे या राष्ट्रीय उत्पन्न चॅप्टरचा काय होणार आहे, अभ्यास होणार आहे. त्यामुळे हे एवढं लेक्चर केल्यानंतर तुम्हाला दुसरा तिसरा कुठलाही टॉपिक किंवा कुठलंही पुस्तक किंवा कुठलीही नोट्स हातात घेण्याची गरज येणार नाही, एवढी आपण निश्चितपर्यंत गॅरंटी घेतो आहे. ओके, सो आपल्याला या PYQच्या धर्तीवर पुढचा संभाव्य प्रश्न कसा निर्माण होणार हे आपल्या आजच्या या सिरीजचा महत्वाचा उद्देश आहे. ओके, सो हा उद्देश साध्य करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा सर्वांनी काय करायचं आहे, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरायचं नाहीये. चला मग जाऊया आजच्या पहिल्या टॉपिक कडे, तो म्हणजे कोणता आहे, राष्ट्रीय उत्पन्न. ओके, राष्ट्रीय उत्पन्नावरचा आता आपल्याला पहिला प्रश्न बघायचा आहे की जो राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ला विचारण्यात आलेला होता. तर प्रश्न काय विचारण्यात आलेला होता बघा, निव्वळ राष्ट्रीय उत्पादनासंदर्भात. ओके, मग निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच काय रे मित्रांनो, बघा निव्वळला नेट म्हटलं जातं, राष्ट्रीयला नॅशनल म्हटलं जातं आणि उत्पादनाला प्रॉडक्ट म्हटलं जातं. ओके, मग NNP विषयी आपल्याला काय देण्यात आलेले, स्टेटमेंट देण्यात आलेली आहे आणि कोणती विधानं तुम्हाला काय विचारलेलं आहे, अयोग्य आहे. अयोग्य म्हणजे काय, रॉंग स्टेटमेंट तुम्हाला विचारलेली आहे. ओके, मग सर्वात पहिले आपल्याला NNP हा कन्सेप्ट क्लिअर पाहिजे मित्रांनो. तर NNP म्हणजे काय असतं रे मित्रांनो, जर NNP चा फॉर्म्युला जर आपल्याला माहिती असेल तर हा NNP चा फॉर्म्युला काय असतो, GNP मायनस काय असतं, डिप्रिसिएशन असतं. काय असतं, GNP मायनस काय असतं, डिप्रिसिएशन असतं. ओके, मग GNP म्हणजे काय आहे की देशातले जेवढेही नागरिक आहेत या नागरिकांनी उत्पादित केलेल्या जेवढ्याही अंतिम वस्तू आणि सेवा असतील यांच्या किमतींची जर आपण बेरीज केली आणि या बेरजेमधून जर आपण भांडवली वस्तूंचा घसारा वजा केला तर आपल्याला NNP प्राप्त होत असतो. ओके, मग आता आपल्याला या NNP विषयी अयोग्य विधानं विचारलेली आहेत. मुळात पहिला बघा, एक मिनिट मी कलर चेंज करतो पेनाचा. ठीक आहे, चला बघा, पहिलं स्टेटमेंट, हे विशिष्ट आर्थिक वर्षात केलेले वस्तू आणि सेवांचे उत्पादन मूल्य आहे व परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकांचं उत्पन्न दाखविते. तर हे एवढं स्टेटमेंट करेक्ट आहे मित्रांनो, पण हे स्टेटमेंट कोणाविषयी देण्यात आलेलं आहे, तर हे स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे GNP विषयी देण्यात आलेलं आहे. बरोबर, कोणाविषयी देण्यात आलेलं आहे, GNP विषयी देण्यात आलेलं आहे की देशामध्ये झालेलं वस्तू आणि सेवांचं उत्पादन प्लस परदेशातून येणाऱ्या निव्वळ जे काही उत्पादन घटकांचं मूल्य असेल ते मूल्य म्हणजेच काय असतो रे मित्रांनो, GNP. पण आपल्याला हे स्टेटमेंट कोणा संदर्भात विचारलेलं आहे, NNP सोबत विचारलेलं आहे. सो पहिलं स्टेटमेंट काय आहे, इनकरेक्ट आहे. ओके, कारण की एका आर्थिक वर्षात तयार झालेलं वस्तू आणि सेवांचं मूल्य प्लस परदेशातून मिळणारे जे काही निव्वळ घटक उत्पन्न आहे, ओके, त्याचं उत्पन्न हे म्हणजेच काय असतं, GNP असतं, NNP नसते. दुसरं महत्वाचं की याच्यामध्ये म्हणजे या NNP मध्ये आयात निर्यातीचा समावेश असतो, परंतु काय म्हटलेलं आहे, परदेशातून येणाऱ्या निव्वळ घटक उत्पन्नाचे काय नसते, समाविष्ट नसतं. म्हणजेच आताच तुम्हाला बोललो मी मित्रांनो की हा जो NNP आहे या NNP मध्ये भारतातल्या नागरिकांनी उत्पादित केलेलं सर्व जे काही वस्तू आणि सेवांचं मूल्य आहे ते तर आहेच, बरोबर. मग भारताचे जे कोणी नागरिक परदेशामध्ये राहत आहेत मग त्यांना सुद्धा प्राप्त झालेले जे काही घटक उत्पन्न आहे ते कुठं मिळवलं जात असतं, भारताच्या GNP मध्ये मिळवलं जात असतं. आणि भारतात राहणारे जे काही परदेशी नागरिक आहे यांना प्राप्त झालेलं जे काही घटक उत्पन्न असतं ते काय केलं जात असतं, मायनस केलं जात असतं. म्हणून NNP मध्ये आपण असं म्हणू शकतो की परदेशातून येणाऱ्या निव्वळ घटकांचं जे काही उत्पन्न असतं ते सुद्धा समाविष्ट असतं. ओके, म्हणून इथं काय म्हटलेलं आहे, समाविष्ट नसते, म्हणून हे स्टेटमेंट काय देण्यात आलेलं आहे, चुकीचं देण्यात आलेलं आहे. ओके, पुढच्या स्टेटमेंट कडे जाऊया. याला निव्वळ उत्पन्न म्हणतात. मग निव्वळ उत्पन्न का म्हणतात, कारण की याच्यामध्ये सकल राष्ट्रीय वार्षिक उत्पन्नामधून म्हणजे जे काही देशाचं एकूण जे काही उत्पन्न येणार आहे, एकूण म्हणजे काय, सकल. सकल म्हणजे काय रे मित्रांनो, एकूण. आणि या एकूण शब्दालाच प्रॉपर इकॉनॉमिक्सच्या लँग्वेज मध्ये काय म्हटलं जातं, ग्रॉस. हे ग्रॉस इन्कम आहे.
ओके, या ग्रॉस इन्कम मधून काय म्हटलेलं आहे, भांडवली घसाऱ्याची वजावट काय केली जात असते, केली जात असते. बरोबर, म्हणूनच याला बघा ना, सिंपल आहे. म्हणजे यांचं म्हणणं आहे की जेव्हा आपण या ग्रॉस इन्कम मधून, बघा बरं का, जेव्हा आपण या ग्रॉस इन्कम मधून डिप्रिसिएशन मायनस करणार, ओके, तेव्हा आपल्याला कोणतं इन्कम प्राप्त होतं, नेट इन्कम आपल्याला काय होतं, प्राप्त होतं. म्हणून सिंपल आहे मित्रांनो, की दोघंच्या दोघं स्टेटमेंट, म्हणजे इथं जे काही सी स्टेटमेंट दिलेलं आहे हे अगदी करेक्ट स्टेटमेंट आहे. ओके, मग तुम्हाला काय विचारलेलं आहे, अयोग्य विधान विचारलेलं आहे. ओके, काय विचारलेलं आहे तुम्हाला, अयोग्य विधान विचारलेलं आहे. मग अयोग्य विधान कोणतं इथं, तर ए आणि बी आहे. मग इथं ऑप्शन आहे का तसा, ए आणि सी दिलेला आहे. ओके, मग इथं या प्रश्नामध्ये थोडासा हॅशटॅग करून घ्या याला, कारण की महत्वाची गोष्ट काय आहे की इथं पहिलं जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते सुद्धा रॉंग दिलेलं आहे. ते निव्वळ राष्ट्रीय उत्पादना संदर्भात दिलेलं आहे, पण इथं जे हे वाक्य दिलेलं आहे ते वाक्य कोणा संदर्भात दिलेलं आहे, जीएनपी संदर्भात दिलेलं आहे. बरोबर, म्हणून इथं आपण ए आणि बी चुकीचं आहे असं म्हणू शकतो. ओके, पुढे जाऊया. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020. आता राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 ला काय प्रश्न विचारण्यात आलेला होता की खालीलपैकी कोणते विधान काय आहे, अयोग्य आहेत. ओके, मग आता इथं पण आपल्याला परत कोणतं स्टेटमेंट विचारलेलं आहे, चुकीचं स्टेटमेंट विचारलेलं आहे. मग बघा आता, विशिष्ट कालावधीत देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांचं एकूण पैशातील मूल्य म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन होय. मग आता इथं काय म्हटलेलं आहे, विशिष्ट कालावधीत. कोणी रे, देशाच्या नागरिकांनी. आणि जेव्हा तुम्हाला देशाचा नागरिक हा शब्द पाहायला मिळेल तेव्हा तो कन्सेप्ट कोणता असतो, जीएनपी असतो. कोणता कॉन्सेप्ट असतो, जीएनपी कॉन्सेप्ट असतो, ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट. कारण की जे राष्ट्रीय उत्पाद असतं तेच देशाच्या नागरिकांनी तयार केलेलं असतं. म्हणून असं म्हटलेलं आहे की विशिष्ट कालावधीमध्ये देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांचं जे काही पैशातील एकूण मूल्य असतं त्याला स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणतात. तर हे स्टेटमेंट काय आहे, अगदी करेक्ट आहे. ओके, दुसरं स्टेटमेंट बघा, उत्पन्नाचा असा भाग की जो देशात उत्पादित होतोय परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतोय याचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनात केला जातो. तर लक्षात घ्या मित्रांनो की उत्पन्नाचा असा भाग असतो की जो देशात उत्पादित होतो. फॉर एक्झाम्पल, एखादी परकीय कंपनी आहे, ती भारतामध्ये वस्तू आणि सेवांचं उत्पादन घेते, पण तिला मिळणारा जो काही प्रॉफिट आहे, म्हणजे तिला मिळणारा जो प्रॉफिट आहे ते त्या कंपनीचं काय आहे, उत्पन्न आहे. मग ते उत्पन्न, फॉर एक्झाम्पल, ती कंपनी परकीय असल्यामुळे तिला मिळणारा जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट भारताच्या जीएनपी मध्ये मोजला जाणार नाही. बरोबर, पण इथं काय म्हटलेलं आहे, तर त्याचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये केला जातो. तर उलट याचा समावेश राष्ट्रीय उत्पादनामध्ये केला जात नसतो. ओके, नेक्स्ट बघा की प्रति मानसी उत्पन्न हे देशातील लोकांचं सीमांत उत्पन्न दर्शविते. कोणतं उत्पन्न दर्शविते, सीमांत उत्पन्न दर्शविते. आता लक्षात घ्या मित्रांनो, हे जे दरडोई उत्पन्न असतं ज्याला पर कॅपिटा इन्कम म्हणतात. काय म्हणतात याला, पर कॅपिटा इन्कम म्हणतात. ओके, हे जे पर कॅपिटा इन्कम आहे मित्रांनो, हे कसं काढलं जातं की ज्याला प्रति मानसी उत्पन्न म्हटलं जातं. यालाच आपण काय करतो रे मित्रांनो की राष्ट्रीय उत्पन्नालाच आपण कशाने भाग देतो. बघा, हे जे राष्ट्रीय उत्पन्न आहे या राष्ट्रीय उत्पन्नाला जेव्हा आपण देशाच्या एकूण लोकसंख्येने, बरोबर, देशाच्या एकूण लोकसंख्येने जेव्हा भाग देतो तेव्हा आपल्याला काय प्राप्त होतं, पर कॅपिटा इन्कम म्हणजे प्रति मानसी उत्पन्न प्राप्त होतं. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, देशाच्या नागरिकांनी जे काही उत्पादित केलेलं वस्तू आणि सेवांचं मूल्य आहे त्यांची एकूण बेरीज असते आणि त्या बेरजेला आपण कशाने भाग देतोय, लोकसंख्येने. म्हणजेच हा काय असतो की देशातल्या नागरिकांमध्ये, बघा बरं का, देशाच्या नागरिकांना राष्ट्रीय उत्पन्नामध्ये किती वाटा मिळत आहे हे त्याचं प्रतीक आहे. आणि हे कोणतं उत्पन्न असतं, सरासरी उत्पन्न असतं. कोणतं उत्पन्न असतं, सरासरी उत्पन्न असतं. हे सीमांत उत्पन्न नसतं ते. म्हणून इथं जे वाक्य आलेलं आहे सीमांत उत्पन्न, या शब्दामुळे हे स्टेटमेंट काय झालेलं आहे, चुकीचं झालेलं आहे. मग आपल्याला करेक्ट स्टेटमेंट विचारलं होतं का इनकरेक्ट, तर इनकरेक्ट स्टेटमेंट. मग अयोग्य विधान, मग अयोग्य विधान कोणतं आहे, बी आणि सी. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 3 याचा येणार आहे. ओके, पुढे जाऊया.
पुढे बघा काय म्हणताय, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018. मग 2018च्या पूर्व परीक्षेमध्ये काय प्रश्न विचारलेला होता की हरित राष्ट्रीय उत्पन्नाचे म्हणजे GNI चे मापन पुढीलपैकी कोणते घटक संबंधित आहे, म्हणजे GNI च्या मापनाशी कोणते घटक संबंधित आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, इथं हरित जेव्हा उत्पन्न विचारलं जातं तेव्हा काय केलं जात असतं, त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न तर समाविष्ट असतंच, परंतु या राष्ट्रीय उत्पन्नासोबत यामध्ये नैसर्गिक संसाधनांची जी काही घट होते ती या राष्ट्रीय उत्पन्नामधून मायनस केली जात असते. त्यासोबतच पर्यावरणीय जी काही ऱ्हास होत आहे ती सुद्धा या एकूण राष्ट्रीय उत्पन्नामधून काय केली जात असते, मायनस केली जात असते. म्हणून हे तिघ घटक काय असतात, या GNI च्या मापनाशी काय आहेत, संबंधित आहेत. म्हणून वरीलपैकी सर्व असा याचा काय येणार आहे, ऑप्शन येणार आहे. ओके, मग बघा लक्षात ठेवा GNI म्हणजे जेव्हा तुम्हाला ग्रीन GDP किंवा ग्रीन GNI नाव लक्षात येणार तेव्हा एवढं लक्षात ठेवायचं आहे की जो आपण साधारण GDP कॅल्क्युलेट करणार आहोत, ते जे काही देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कॅल्क्युलेट करणार आहोत त्या राष्ट्रीय उत्पन्नामधून नैसर्गिक संसाधनांमध्ये झालेली जी काही घट आहे किंवा पर्यावरणाची झालेली जी काही ऱ्हास आहे ती काय केली जात असते, एकूण राष्ट्रीय उत्पन्नामधून काय केली जात असते, मायनस केली जात असते. म्हणून या तिघ घटकांद्वारे हा GNI काय केला जात असतो, कॅल्क्युलेट केला जात असतो. ओके, पुढे जाऊया. आता मग याच्यानुसार आपण काही संभाव्य प्रश्न निर्माण केलेले आहेत. ओके, मग हे संभाव्य प्रश्न जास्तीत जास्त लक्षात ठेवा मित्रांनो की राष्ट्रीय उत्पन्नावरती जास्तीत जास्त जे काही प्रश्न आहेत तर ते सामाजिक आणि आर्थिक समावेशनाशी संबंधित असणार आहे. बरोबर, मग त्याच्या संदर्भात काही महत्वाचे आपल्याला प्रश्न आपण इथं घेणार आहोत. तर त्यापैकी पहिला प्रश्न आहे की स्वातंत्र्यपूर्व मोजलेल्या दरडोई उत्पन्नाच्या योग्य जोड्या जुळवा. मग आता आपल्याला इथं दरडोई उत्पन्नाच्या काय करायच्या आहेत, योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. ओके, मग आपल्याला माहिती पाहिजे की भारतासाठी स्वातंत्र्याच्या अगोदर सर्वात पहिलं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा जो प्रयत्न आहे तो दादाभाई नौरोजी यांनी केलेला होता 1867-68 मध्ये. आणि यांना तेव्हा भारताचं जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहे हे 340 कोटी रुपये प्राप्त झालेलं होतं. किती कोटी प्राप्त झालेलं होतं, 340 कोटी रुपये प्राप्त झालेलं होतं. आणि यानुसार यांना संपूर्ण भारतामध्ये जे काही दरडोई उत्पन्न होतं हे 20 रुपये प्राप्त झालेलं होतं. ओके, यासाठी यांनी एक ग्रंथ लिहिलेला होता, तुम्हाला माहितीये, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. ओके, हा एक ग्रंथ लिहिलेला होता आणि या ग्रंथामध्ये त्यांनी देशाचं पहिल्यांदा दारिद्र्याचं मोजमापन केलेलं होतं आणि पहिल्यांदा राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमापन केलेलं होतं. त्याच्यानुसार 340 कोटी रुपये राष्ट्रीय उत्पन्न त्यांना आढळलेलं होतं, नॅशनल इन्कम, आणि पर कॅपिटा इन्कम त्यांना 20 रुपये आढळलेलं होतं. त्याच्यानंतर 1911 मध्ये फिंडले शिराज यांना भारताचं जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहे ते 1942 कोटी रुपये प्राप्त झालेलं होतं. आणि यानुसार यांना भारतामध्ये किती दरडोई उत्पन्न आढळलेलं होतं, 80 रुपये दरडोई उत्पन्न आढळलेलं होतं. त्याच्यानंतर वाडिया जोशी यांनी 1913-14 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला होता आणि यांना तेव्हा भारतामध्ये 1067 कोटी रुपये राष्ट्रीय उत्पन्न आढळलेलं होतं. आणि यानुसार यांना पर कॅपिटा जे इन्कम आहे तर ते आढळलेलं होतं त्यांना 44.30 रुपये. बरोबर, हे सर्व रुपयामध्ये आहे, हे सर्व कशात आहे, रुपयामध्ये आहेत. ओके, एवढं त्यांना पर कॅपिटा इन्कम आढळलेलं होतं. आणि डॉक्टर VKRV राव की यांना राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणालीचं जनक मानलं जातं, म्हणजेच फादर ऑफ नॅशनल इन्कम अकाउंटिंग. नॅशनल इन्कम अकाउंटिंग. ओके, तर ते होते डॉक्टर VKRV राव. ओके, यांनीच पहिल्यांदा फॉर्म्युल्याद्वारे बरोबर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा भारतामध्ये प्रयत्न केलेला होता. आणि यांना 1925 ते 29 या कालखंडामध्ये 2301 कोटी रुपये राष्ट्रीय उत्पन्न आढळलेलं होतं. आणि दरडोई जे उत्पन्न आहे ते किती रुपये आढळलेलं होतं, 78 रुपये आढळलेलं होतं. यानुसार आपल्या जोड्या काय लागत आहे बघा, A चं उत्तर आहे 3, ब चं उत्तर आहे 2, क चं उत्तर आहे 1 आणि ड चं उत्तर आहे 4. म्हणजे 3, 2, 1, 4. 3, 2, 1, 4. 3, 2, 1, 4. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 2 येणार आहे. ओके, म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे स्वातंत्र्याच्या आधी कोणी किती राष्ट्रीय उत्पन्न मोजलं आणि त्यानुसार दरडोई उत्पन्न त्यांना किती रुपये प्राप्त झालेलं होतं हे आपल्याला माहिती असायला हवं. ओके, नेक्स्ट प्रश्न बघा.
मग याच्यामध्ये मी तुम्हाला हा एक चार्ट मेन्शन केलेला आहे. तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करून हे जे काही महत्वाचे आहेत, आता फॉर एक्झाम्पल या सगळ्यांमध्ये जे महत्वाचे होते त्या सर्वांची मी जोड्या लावायला त्यानुसार मी प्रश्न फॉर्म केलेला आहे. मग त्यानुसार इतरांचे जे काही राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप होतं ते मी इथं दिलेलं आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, हा व्हिडिओ पॉज करून याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा किंवा हे तुमच्या नोट्समध्ये काय करून ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. जाऊया पुढच्या पार्टकडे. आता पुढचा जो प्रश्न देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये काही विधानं देण्यात आलेली आहे आणि त्या विधानांमध्ये आपल्याला कोणतं विधान फाइंड आउट करायचं आहे, बरोबर विधान आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग त्याच्यामध्ये पहिलं जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की कोरियन ह्युंडाई कार कारखान्याने, म्हणजे जी काही ह्युंडाई कार कारखाना आहे जो कोणत्या देशाचा आहे, कोरियन देशाचा आहे, कोरियाचा आहे. ओके, तर या कारखान्याने भारतात मिळवलेला जो काही नफा आहे, म्हणजे कोरियन कंपनी जी आहे जी भारतात उत्पादन घेते आहे, या भारतात उत्पादन घेतलेल्या कोरियन कंपनीने म्हणजे तिला जो काही नफा प्राप्त झालेला आहे, प्रॉफिट प्राप्त झालेला आहे, हा प्रॉफिट भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात मोजला जातो. आता लक्षात घ्या मित्रांनो की स्थूल राष्ट्रीय उत्पाद ही जी कन्सेप्ट आहे ही नागरिकत्वाशी संबंधित आहे. कोणाशी? नागरिकत्वाशी संबंधित संकल्पना आहे. याचा अर्थ काय की याच्यामध्ये देशाचे जे कोणी नागरिक असणार आहेत, बरोबर, म्हणजे देशाचे नागरिक किंवा देशाच्या ज्या काही संस्था असणार आहेत, भारतीय संस्था, यांनाच प्राप्त झालेल्या उत्पन्नाची इथं काय केली जाणार आहे, बेरीज केली जाणार आहे. मग मला सांगा मित्रांनो की जर इथं नागरिक हा कन्सेप्ट महत्वाचा असेल तर मला सांगा ही ह्युंडाई कंपनीची जी काही म्हणजे ह्युंडाई कंपनी जी काही आहे कार तयार करणारी, ही भारताच्या मालकीची आहे का? नाही ना. मग ही कोणत्या कंपनीच्या म्हणजे कोणत्या देशाच्या मालकीची आहे? कोरियन देशाच्या मालकीची आहे. मग एक सिंपल आहे की या कोरियन ह्युंडाई कार कारखान्याने भारतात जो काही प्रॉफिट कमवलेला आहे, हा प्रॉफिट या कोरिया या देशाच्या जीएनपी मध्ये, कोणामध्ये? जीएनपी मध्ये. कोणाच्या? कोरिया. मग दक्षिण कोरिया घ्या किंवा उत्तर कोरिया, आता ही दक्षिण कोरियाची कंपनी आहे. ओके, तर त्या दक्षिण कोरियाच्या कंपनीच्या जीएनपी मध्ये हा मोजला जाणार आहे, बरोबर, त्या देशाच्या जीएनपी मध्ये मोजला जाणार, परंतु हा भारताच्या जीएनपी मध्ये मोजला जाणार नाही, बरोबर. कारण की ही कंपनी भारत सरकारच्या मालकीची किंवा भारताच्या नागरिकांच्या मालकीची संस्था नाहीये. ओके, म्हणून तिला कमवलेला जो काही प्रॉफिट आहे तो तिच्या त्या देशाच्या जीएनपी मध्ये काय केला जाणार, कॅल्क्युलेट केला जाणार. पुढं भारताच्या महिंद्रा कार कारखान्याने घेतलेले कारचे जे काही उत्पादन आहे ते भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात मोजला जातो. मग आता मला सांगा मित्रांनो, म्हणजे या भारताच्या महिंद्रा कार कारखान्याने घेतलेले जे काही कारचे उत्पादन आहेत, म्हणजे कार ही अंतिम वस्तू आहे, या अंतिम वस्तूचं जे काही मूल्य आहे ते मूल्य भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात मोजला जाणार. मग हे स्टेटमेंट करेक्ट आहे का? तर येस, कारण की ही जी महिंद्रा कंपनी आहे कार तयार करणारी, हिचा मालक कोण आहे? भारतीय व्यक्ती आहे. आनंद महिंद्रा हे कोण आहे? भारतीय व्यक्ती आहेत. म्हणून सिंपल आहे की हे भारताच्या नागरिकांनी भारतात घेतलेलं काय आहे? उत्पादन आहे. म्हणून सिंपल आहे की हे भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात काय केलं जाणार आहे? मोजलं जाणार आहे. म्हणजे बी स्टेटमेंट काय आहे? करेक्ट आहे. पुढं अर्थव्यवस्थेतील किमतीतील बदल मोजण्यासाठी जीडीपी संकोचक, ज्याला जीडीपी डिफ्लेटर म्हटलं जातं, काय म्हटलं जातं याला? जीडीपी डिफ्लेटर म्हटलं जातं, बरोबर. तर हे जे जीडीपी डिफ्लेटर आहे हे सर्वोत्तम साधन मानले जाते. तर किमतींमधला बदल जर आपल्याला योग्यरित्या समजून घ्यायचा असेल, बरोबर, तर त्यासाठी आपल्याला जीडीपी डिफ्लेटर हा कन्सेप्ट महत्वाचा आहे. आणि जीडीपी डिफ्लेटरचा फॉर्म्युला काय आहे? तर जो काही मौद्रिक जीडीपी आहे, जो काही मौद्रिक जीडीपी आहे याला भागिले आपल्याला काय करायचं आहे? वास्तविक जीडीपी करायचा आहे, बरोबर. आणि गुणिले काय करतो आपण? 100 करतो. गुणिले काय करतो आपण? 100 करतो. म्हणजेच जेव्हा आपण या मौद्रिक जीडीपीचा म्हणजे नॉमिनल जीडीपीचा आणि वास्तविक जीडीपीचा, रिअल जीडीपीचा जेव्हा आपण भागाकार घेणार आणि जेव्हा आपण त्याला 100 ने गुणणार, तेव्हा आपल्याला काय प्राप्त होत असतो? जीडीपी डिफ्लेटर प्राप्त होत असतो. आणि आपण म्हटलेलं होतं जेव्हा एखाद्या देशाचा जीडीपी डिफ्लेटर किती येतो? 100 येतो. एखाद्या देशाचा जीडीपी डिफ्लेटर जेव्हा 100 येतो तेव्हा करंट प्राइसेस म्हणजे त्या देशामधल्या चालू किमती, बरोबर, करंट प्राइसेस म्हणजे चालू किमती, ह्या
कॉन्स्टंट प्राइसेसच्या बरोबरीने असतात. म्हणजे आधारभूत वर्षांच्या ज्या काही स्थिर किमती असतात या स्थिर किमती आणि चालू वर्षाच्या, बघा, आधारभूत वर्षाची कॉन्स्टंट प्राइस म्हणजे स्थिर किंमत आणि चालू वर्षाच्या ज्या काही बाजार किमती असतात या कशा असतात, सारख्याच असतात. म्हणून जीडीपी डिफ्लेटर किती येतो, 100. आणि आपण असं म्हटलं होतं की जो आधारभूत वर्ष असतं त्या आधारभूत वर्षाचा जीडीपी डिफ्लेटर किती असतो, नेहमीच 100 असतो. त्यानंतर आपण असं म्हटलं होतं की जर एखाद्या देशाचा जीडीपी डिफ्लेटर 100 पेक्षा कसा येतो, जास्त येतो, बरोबर. जेव्हा एखाद्या देशाचा जीडीपी डिफ्लेटर 100 पेक्षा कसा येतो, जास्त येतो, तेव्हा मी तुम्हाला बोललेलो होतो की काय असतं, जीडीपी डिफ्लेटर 100 पेक्षा जास्त येतो याचा अर्थ चालू ज्या किमती असतात, बरोबर, चालू ज्या काही किमती असतात या जास्त असतात. कोणत्या किमतींपेक्षा, स्थिर किमतींपेक्षा. म्हणजे आधारभूत वर्षाची जी काही स्थिर किंमत असते या स्थिर किमतीपेक्षा चालू किंमत कशी असते, जास्त असते. आणि लास्ट, जेव्हा जीडीपी डिफ्लेटर 100 पेक्षा कमी असतो तेव्हा काय असतं, ही जी चालू किंमत असते, बरोबर, ही चालू किंमत कमी असते कोणापेक्षा, आधारभूत वर्षांच्या स्थिर किमतीपेक्षा, बरोबर. म्हणून जर आपल्याला देशामधील किमतींमध्ये होणारा जो काही बदल आहे तो योग्यरित्या समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला जीडीपी डिफ्लेटर हा एक महत्वाचा कन्सेप्ट आपल्याला कामात येत असतो, बरोबर. म्हणून हे जे तिसरं स्टेटमेंट दिलेलं आहे अगदी करेक्ट स्टेटमेंट दिलेलं आहे. आपल्याला विचारलं कोणतं स्टेटमेंट आहे, बरोबर विधान विचारलेलं आहे. आता इथं आणखी एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला अधोरेखित करतो. आता ही जे महिंद्रा कार कंपनीने जे काही कारचे उत्पादन घेतलेले असते, म्हणजे त्याने वर्षभरामध्ये जेवढ्या अंतिम कार तयार केलेल्या असतील त्यांची जी किंमत आहे ही किंमत भारताच्या जीडीपी मध्ये देखील मोजली जाते आणि हीच किंमत भारताच्या जीएनपी मध्ये देखील मोजली जाणार आहे. कारण की जीडीपी म्हणजे काय, देशातलं उत्पादन आहे, बरोबर. आणि या महिंद्रा कार कारखाना कुठं आहे, भारताच्या सीमेच्या आत आहे. म्हणून त्याने भारतात उत्पादित केलेल्या जेवढ्या कारचं मूल्य आहे ते भारताच्या जीडीपी मध्ये पण मोजलं जाणार. ओके, मग आता याच कारच्या किमती, याच कारची किंमत, बरोबर, भारताच्या जीएनपी मध्ये मोजली जाणार का, तर यस. का बरं मोजली जाणार, कारण की सिंपल आहे की ही जी कार कंपनी आहे या कार कंपनी कोणाच्या मालकीची आहे, भारताच्या मालकीची आहे, बरोबर. म्हणून आपण म्हटलेलं की भारताचे नागरिक म्हणजे भारतातले फक्त व्यक्तीच येत नाही तर भारतातल्या संस्था सुद्धा येतात, बरोबर. आणि म्हणून भारताच्या नागरिकांनी आणि भारतातील संस्थांनी, बरोबर, भारताच्या संस्थांनी जे काही घेतलेलं उत्पादन आहे ते कशामध्ये मोजलं जातं, जीएनपी मध्ये मोजलं जात असतं. ओके, म्हणून जीडीपी आणि जीएनपी दोघांमध्ये हे मोजलं जाणार. त्याच्यामुळे फक्त अ विधान चुकीचं आहे, ब आणि क विधान काय आहे, करेक्ट आहे. आणि आपला पर्याय क्रमांक किती येणार आहे, 2 येणार आहे. ओके, पुढे जाऊया. पुढे बघा, इथे दिलेले वर्ष 2022-23 मध्ये भारताचं जे काही ढोबळ देशांतर्गत उत्पाद आहे, म्हणजे ज्याला आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणतो. कोणतं प्रोडक्ट आहे, ग्रॉस डोमेस्टिक जे काही प्रोडक्ट आहे, म्हणजेच ज्याला जीडीपी म्हणतो आपण, तो जो जीडीपी देण्यात आलेला आहे तो 2,61,17,627 कोटी रुपये एवढा आहे असं सांगण्यात आलेलं आहे. कोण सांगण्यात आलेलं आहे, जीडीपी. ओके, आणि निव्वळ देशांतर्गत उत्पाद ज्याला नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणतो, आपण काय म्हणतो त्याला, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणतो, तो सुद्धा आपल्याला देण्यात आलेला आहे वर्ष 2022-23 चा. तो किती देण्यात आलेला आहे, 2,24,35,361 कोटी रुपये एवढा देण्यात आलेला आहे. ओके, मग आता आपल्याला सरळ सरळ दिसतंय रे, देशाचा जीडीपी जास्त आहे, हा म्हणजे काय आहे, देशाचा जीडीपी आहे. ओके, आणि हे म्हणजेच देशाचा काय आहे, एनडीपी आहे. म्हणजे देशाचा जीडीपी आणि एनडीपी दोन्ही दिलेला आहे. आणि याच्यापैकी सर्वात जास्त कोण आहे, जीडीपी आहे. एनडीपी कसा आहे, कमी आहे. मग इथे आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की दोन्ही उत्पन्न पातळीवरील तफावत जी काही निर्माण झालेली आहे ती खालीलपैकी कुठल्या गोष्टीमुळे आहे. म्हणजे या दोन किमतींमध्ये जो फरक दिसतोय, जीडीपी जास्त दिसतोय, बघा ना, जीडीपी कसा दिसतोय, जास्त दिसतोय, कोणापेक्षा, एनडीपी पेक्षा. मग ही जी तफावत आहे, जीडीपी जास्त दिसतोय, एनडीपी कमी दिसतोय. मग एनडीपी जो कमी दिसतोय तर तो का कमी दिसतोय हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलेलं आहे. तर इथं आपण पर्याय वाचूया.
रुपयाच्या मूल्यातील घसरण. आता जीडीपी मध्ये रुपयाच्या मूल्याचा संबंधच येणार नाहीये, कारण की इथं आपण देशातलं आपण एकूण मूल्य चेक करतोय, देशाच्या सीमेच्या आतलं, बरोबर, बाहेरचं कॅल्क्युलेट करत नाहीये, म्हणून रुपयाच्या मूल्याच्या घसरणाचा काही संबंध येणार नाही. पुढं भांडवली घसारा मूल्य, तर हे अगदी करेक्ट स्टेटमेंट आहे. का बरं? कारण की देशामध्ये जे काही अंतिम वस्तू आणि सेवांचं उत्पादन होणार आहे, ते उत्पादन घेण्यासाठी ज्या काही भांडवली वस्तूंचा वापर झालेला आहे, त्या भांडवली वस्तूंची एका आर्थिक वर्षामध्ये जी काही झीज होते, त्या झीजेला आपण कॅपिटल डिप्रिसिएशन म्हणतो, भांडवली घसारा मूल्य म्हणतो. आणि हे घसारा मूल्य जेव्हा जीडीपी मधून, बरोबर का, जेव्हा आपण असं म्हणतो की जेव्हा देशाच्या जीडीपी मधून भांडवली वस्तूंचे घसारा मूल्य, भांडवली वस्तूंचे जे काही घसारा मूल्य आहे, ते जेव्हा आपण वजा करून टाकतो, कोणामधून? जीडीपी मधून. म्हणजे जेव्हा आपण जीडीपी मधून देशातील भांडवली वस्तूंचं घसारा मूल्य वजा करणार, तेव्हाच तर आपल्याला काय प्राप्त होतं? निव्वळ देशांतर्गत उत्पाद प्राप्त होतं. काय प्राप्त होतं? निव्वळ देशांतर्गत उत्पाद प्राप्त होत असतं. म्हणून ही जी काही घसरण दिसते आपल्याला, म्हणजे इथं जास्त उत्पन्न दिसतंय, इथं कमी उत्पन्न दिसतंय. मग हे कमी उत्पन्न का दिसत आहे? तर आपण या जीडीपी मधून भांडवली वस्तूंचं जे काही घसारा मूल्य आहे, ते काय करून टाकलेलं आहे? वजा करून टाकलेलं आहे. आणि ते वजा केल्यानंतर जे आपल्याला उत्पन्न मिळतं, त्यालाच तर आपण निव्वळ देशांतर्गत उत्पाद म्हणतो. आणि म्हणून ते कसंच येणार? नेहमीच जीडीपी पेक्षा ते कसं येणार आहे? कमी येणार आहे. म्हणून याचं करेक्ट उत्तर किती असणार आहे? 2, भांडवली घसारा मूल्य. ओके, मग याच्यामध्ये विदेशी थेट गुंतवणुकीतील घट याचा काही संबंध येणार नाही, कारण की विदेशी गुंतवणूक आपण जीडीपी मध्ये कॅल्क्युलेटच करत नाहीये. परकीय नागरिकांना द्यावायचं घटक उत्पन्न, ते सुद्धा आपण जीएनपी मध्ये कॅल्क्युलेट करतो, जीडीपी मध्ये त्याचा काहीही मात्र संबंध येत नाही. ओके, म्हणून याचं उत्तर आहे भांडवली घसारा मूल्य. पुढे जाऊया. पुढचा बघा, शाश्वत निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मोजण्यासाठी सस्टेनेबल नेट नॅशनल प्रॉडक्ट इज इक्वल टू GNP, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, मायनस DM, मायनस DN, मायनस R, मायनस A या सूत्राचा वापर केला जातो म्हणे. मग यामध्ये R आणि A हे दोन घटक काय आहे हे आपल्याला एक्झामला विचारण्यात जाऊ शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं की हे शाश्वत विकासाशी संबंधित आहे. आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, सामाजिक आणि आर्थिक विकासाबाबतच संबंधित आहे. म्हणून लक्षात ठेवा की इथं राष्ट्रीय उत्पन्नावर डायरेक्ट प्रश्न येणार नाहीये, तर इथं राष्ट्रीय उत्पन्नाचा संबंध सामाजिक आणि आर्थिक कशासोबत येणार आहे? शाश्वत उत्पन्नासोबत येणार आहे. सो हे जे काही सस्टेनेबल नेट नॅशनल प्रॉडक्ट आहे, हा त्याच्याशी मिळता जुळता संकल्पना आहे. म्हणून आपण याच्यावर क्वेश्चन फ्रेम केलेला आहे. मग हा फॉर्म्युला नेमका काय आहे आपण समजून घेऊया. मी तुम्हाला बोललो होतो की जे ग्रीन नॅशनल इन्कम जे काही कॅल्क्युलेट केलं जातं GNI, ओके, मग त्याचा हा पुढचा कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये शाश्वत निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मोजलं जातं. शाश्वत आधारावर जे काही आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मोजायचं आहे, मग ते कसं मोजलं जाणार आहे? तर ते मोजताना आपण काय करतो, जे देशाचं GNP आलेलं आहे, म्हणजेच देशाचं जे काही स्थूल राष्ट्रीय उत्पादन आलेलं आहे, या उत्पादनामधून आपण काय करत असतो रे मित्रांनो? DM म्हणजे काय असतं? आता तुम्हाला इथं बघा, DM म्हणजे इथं तुम्हाला डायरेक्ट क्लिअर करतो. DM म्हणजे काय? भांडवली वस्तूंचा घसारा आहे. भांडवली वस्तूंचा घसारा आहे. कोणाचा घसारा आहे? भांडवली वस्तूंचा. हा काय आहे? घसारा आहे. ओके, त्याच्यानंतर DN म्हणजे काय आहे? तर हे DN म्हणजे काय आहे? डिप्रिसिएशन ऑफ नैसर्गिक नांची होणारी काय आहे? घट आहे. कोणाची घट आहे? नैसर्गिक संसाधनांची होणारी घट आहे. कारण की मी तुम्हाला बोललो होतो की कोणतीही वस्तू आणि जी सेवा तयार करायची असते, ही सेवा तयार करण्यासाठी, वस्तू तयार करण्यासाठी आपल्याला 3 प्रकारचे संसाधन लागतात. एक नैसर्गिक संसाधन, एक मानव निर्मित संसाधन, एक मानव संसाधन, बरोबर. आणि यापैकी जे नैसर्गिक संसाधन आहे हे संपणारं आहे. त्यामुळे आपण आजचा विकास करताना आपल्या या नैसर्गिक संसाधनांचा जितका जास्तीत जास्त वापर करणार, तेवढ्या जास्तीत जास्त वस्तू आणि सेवा तयार होतील. आणि जेवढा जास्त वापर होणार या नैसर्गिक संसाधनांचा, तेवढी त्यांच्यामध्ये काय होत जाते? घट होत जाते. तो हा DN आहे.
ओके, मग आता आपल्याला हा फॉर्म्युला इथपर्यंत समजलाय. याच्यामध्ये हा मायनस आर आणि मायनस ए काय इंडिकेट करतोय? मग आरचा अर्थ काय होतो मित्रांनो? तर इथं मी तुम्हाला बोललो होतो की जे पर्यावरणाचं नुकसान होणार आहे, बरोबर, की आपल्या या राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापामध्ये, बरोबर, जे काही पर्यावरणाचं नुकसान होणार आहे, बरोबर, पर्यावरणाचं जे काही भांडवलाचं जे काही नुकसान होणार आहे त्याला पूर्ववत करण्यासाठी लागणारा खर्च म्हणजेच काय? पर्यावरणीय भांडवल पूर्ववत करण्यासाठी लागणारा खर्च म्हणजेच कोण असतो? आर असतो. म्हणजे इथं आर म्हणजे काय आहे? पर्यावरणीय भांडवल. पर्यावरणीय भांडवल पूर्ववत खर्च म्हणजे काय? की पर्यावरणीय भांडवलाची जे काही ऱ्हास झालेला आहे, बरोबर, जसं आपण इथं म्हटलं ना, डीएन मध्ये काय म्हटलं, नैसर्गिक संसाधनांची घट झालेली आहे. ओके, मग ही घट भरून काढण्यासाठी, ही पर्यावरणाची, ही निसर्गाची घट भरून काढण्यासाठी सरकारद्वारे जो काही खर्च केला जाणार आहे त्या खर्चालाच काय म्हटलं जातं? आर म्हटलं गेलेलं आहे. ओके, पुढं हा जो ए आहे, हा ए म्हणजे नेमका काय आहे? तर आपण हे आपलं देशातील वस्तू आणि सेवांचं उत्पादन होत असताना जी काही जमिनीची जो काही ऱ्हास करणार आहे, पाण्याचं जे काही प्रदूषण करणार आहे, ध्वनीचं जे काही प्रदूषण करणार आहे, म्हणजेच इथं आपल्याद्वारे वस्तू आणि सेवांच्या निर्मितीद्वारे काय होणार आहे? तर जमीन पाणी, हवा यांचं किंवा ध्वनी यांचं जे काही प्रदूषण आपल्याद्वारे केलं जाणार आहे, तर या प्रदूषणावर मात करून जी स्थिती अगोदर होती, जी स्थिती आधी होती, ती स्थिती पूर्ववत करण्यासाठी लागणारा जो काही खर्च आहे त्यालाच काय म्हटलं जातं? ए म्हटलं गेलेलं आहे. बरोबर, म्हणजेच इथं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 असणार आहे. ओके, इथं आर म्हणजे भांडवली घसारा मूल्य, ते डीएम मध्ये आहे. ओके, पर्यावरणीय ऱ्हास ते डीएन मध्ये आहे, म्हणून पहिला पर्याय येणार नाही. पुढं आर म्हणजे परदेशातून प्राप्त घटक उत्पन्न, त्याचा काही संबंधच नाहीये तिथं, ऑलरेडी ते जीएनपी मध्ये मोजलं गेलेलं आहे. आणि ए म्हणजे परदेशाला दिलेलं घटक उत्पन्न, त्याचं ते पण जीएनपी मध्ये मोजलं गेलेलं आहे, म्हणजे दुसऱ्या पण ऑप्शन येणार नाहीये. त्याच्यानंतर म्हटलेलं आहे आर म्हणजे मध्यमवर्ती वस्तूंचं मूल्य. जीडीपी किंवा जीएनपी मोजताना आपण मध्यमवर्ती वस्तूंचं मूल्य विचारातच घेत नाही, बरोबर, म्हणून तिसरा पण ऑप्शन येणार नाही. म्हणून लक्षात ठेवा की जो चौथा ऑप्शन आहे की आर म्हणजे काय आहे? पर्यावरणीय भांडवल म्हणजे निसर्गाची जी काही संसाधनांची घट झालेली आहे ती घट कमी करण्यासाठी आपण किंवा ती निसर्गाचं जे रूप होतं अगोदरचं तेच रूप परत एकदा पुन्हा निर्माण करण्यासाठी जो काही खर्च लागणार आहे त्या खर्चाला आर म्हटलं जातं. आणि दुसरं, ही आपली वाढ होत असताना, आपला विकास होत असताना जमीन, हवा, पाणी किंवा ध्वनी यांचं जे काही प्रदूषण केलं जातंय आपल्याकडून, तर या प्रदूषणावर मात करून परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी जो काही खर्च लागणार आहे त्या खर्चाला आपण ए म्हणत असतो. ओके, मग लक्षात ठेवा की हा कन्सेप्ट येणाऱ्या एक्झाम साठी मोस्ट आयएमपी आहे. काय आहे हा कन्सेप्ट? येणाऱ्या एक्झाम साठी कसा आहे? मोस्ट आयएमपी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कन्सेप्टवर प्रश्न आलेला नाहीये, सो येणाऱ्या एक्झाम मध्ये याच्यावर 100% प्रश्न येऊ शकतो. ओके, पुढे जाऊया. पुढचा हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या संदर्भात, म्हणजे जो काही ग्रीन जीडीपी कॅल्क्युलेट केला जातो, ओके, ह्याच्या संदर्भात आपल्याला काही विधान विचारात घ्यायचे आणि आपल्याला चुकीचं विधान फाइंड आउट करायचं आहे. ओके, मग याच्यामध्ये ही जी ग्रीन जीडीपी हा जो कन्सेप्ट आहे मित्रांनो, हा 1990च्या दशकामध्ये मांडण्यात आलेला होता. तर हे स्टेटमेंट अगदी करेक्ट आहे. ओके, त्यानंतर म्हटलेलं आहे की या संकल्पनेत देशाचा साधारण जीडीपी मधून पर्यावरणीय ऱ्हास काय केली जाते? वजा केली जाते. तर अगदी बरोबर आहे. मी तुम्हाला अगोदरच बोललो होतो की देशाचा जो काही साधारण जीडीपी आपण कॅल्क्युलेट करणार आहे, या जीडीपी मधून जर आपण पर्यावरणाची ऱ्हास, पर्यावरणाचं होणारं नुकसान वजा करून टाकलं तर आपल्याला ग्रीन जीडीपी प्राप्त होत असतो. ओके, तर म्हणून दुसरं विधान पण अगदी करेक्ट आहे. तिसरं विधान देण्यात आलेलं की 2011 साली भारतामध्ये पार्थ दासगुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एक ग्रीन जीडीपी मोजण्याबाबत समिती स्थापन करण्यात आलेली होती. तर हे स्टेटमेंट सुद्धा करेक्ट आहे मित्रांनो. आणि या पार्थ दासगुप्ता यांनी एक अहवाल प्रकाशित केला होता, ग्रीन नॅशनल अकाउंट्स ए फ्रेमवर्क. बरोबर, असा एक अहवाल यांनी
काय केला होता 2013ला यांनी काय केला होता जाहीर केलेला होता. ओके, म्हणजे तिघच्या तिघ स्टेटमेंट काय करण्यात आलेले बरोबर देण्यात आलेले. आणि आपल्याला विचारलेलं चुकीचं विधान कोणतं, तर चुकीचं विधान यापैकी नाही, जे एकही विधान यामध्ये चुकीचं देण्यात आलेलं नाहीये. सर्व विधानं आपल्याला काय देण्यात आलेले करेक्ट देण्यात आलेले आहे. ओके, मग जगामध्ये हा जो काय ग्रीन जीडीपी आहे, हा ग्रीन जीडीपी मोजण्याचा पहिला प्रयत्न कोणी केलेला होता, तर हा प्रयत्न केला होता चीन या देशाने. ओके, मग त्या संदर्भात आपण थोडी माहिती घेऊया. ओके, तर ग्रीन जीडीपी कसा कॅल्क्युलेट केला जातो, की जो आपला साधारण जीडीपी आहे, या जीडीपी मधून आपल्याला पर्यावरणीय ऱ्हास काय करावी लागते, वजा करावी लागते. ओके, मग जगामध्ये सर्वात पहिल्यांदा ग्रीन जीडीपी मोजण्याचं काम कोणी केलं होतं, चीनने केलेलं होतं. कधी केलं होतं, सप्टेंबर 2006 मध्ये. आणि यांनी सप्टेंबर 2006 मध्ये चीनचा 2004 सालाचा ग्रीन जीडीपी काय केलेला होता, त्यांनी प्रकाशित केलेला होता. कोणी प्रकाशित केला होता, चीनने. कोणता जीडीपी प्रकाशित केला होता, ग्रीन जीडीपी प्रकाशित केलेला होता. मग हे स्टेटमेंट आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे की चीन या देशाने 2006 मध्ये 2004 सालचा ग्रीन जीडीपी काय केलेला होता, प्रकाशित केलेला होता. ओके, मग दुसरं महत्वाचं, आता तुम्हाला माहिती आहे की चीनने कसा मोजला असेल, सर्वात पहिले त्यांचा जीडीपी कॅल्क्युलेट केला आणि या जीडीपी मधून पर्यावरणाची ऱ्हास होताना जे काही मूल्य, पर्यावरणाचं ऱ्हासाचं जे काही मूल्य आहे पर्यावरणीय ऱ्हासाचं जे काही मूल्य आहे ते मूल्य त्यांनी काय केलं असेल, वजा केलं असेल. मग आता बघा, चीनमध्ये प्रमुख पर्यावरणीय प्रदूषण करणारे जे घटक होते, की ज्या घटकांद्वारे सर्वात जास्त प्रदूषण झालेलं होतं, ते होतं हवा, पाणी आणि काय होतं, घनकचरा. ओके, याच्यामुळे या प्रदूषणामुळे होणारं जे आर्थिक नुकसान आहे ते किती होतं बघा, 511.8 अब्ज युआन. युआन ही चायनाची करन्सी आहे. ओके, म्हणजे त्यांचं घसारा मूल्य बघा ना किती झालेलं होतं, प्रदूषणामुळे त्यांचं किती मोठं आर्थिक नुकसान झालं होतं, 511.8 अब्ज युआन एवढं मोठं त्यांचं आर्थिक नुकसान झालेलं होतं. त्यामुळे म्हणजे किंवा जर आपल्याला डॉलर मध्ये मोजायचं असेल तर जवळजवळ 66.3 अब्ज डॉलर, अमेरिकन डॉलर एवढं त्यांच्या देशाचं काय झालेलं होतं, नुकसान झालेलं होतं. म्हणून त्यांच्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा जो वाढीचा दर होता हा 3.05%. म्हणजे बघा ना, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या 3.5% म्हणजे हा जो खर्च होता हा देशाच्या जवळपास 3.5% म्हणजे देशाच्या जीडीपीच्या 3.5% खर्च झालेला होता. त्यामुळे यातून असं स्पष्ट झालं की पर्यावरणीय नुकसानाच्या समायोजनामुळे त्यांचा जो आर्थिक वाढीचा दर होता, त्यांचा जो विकासाचा दर होता हा 100% राजकीय दृष्ट्या अस्वीकार्य पातळीपेक्षा काय होऊन गेला, कमी होऊन गेला. म्हणजे जेवढं यायला पाहिजे होता त्यापेक्षा तो कसा झाला, फारच कमी दिसला. त्यामुळे चीनने जवळजवळ आणि इतर चीनच्या प्रांतांमध्ये हा जो आर्थिक वाढीचा जो दर होता हा जवळजवळ शून्य होऊन गेला. जवळजवळ काय होऊन गेला, शून्य होऊन गेला. याचा अर्थ काय रे मित्रांनो, की जेवढा एखाद्या देशाचा जीडीपी येतोय बरोबर, तेवढंच त्याचं काय होतंय, पर्यावरणाचं काय होतंय, नुकसान होतंय. म्हणून इकडचा जीडीपी आणि वजा पर्यावरणीय ऱ्हास या दोघांचं उत्तर वजाबाकी करून जवळजवळ चीनच्या बऱ्याचशा प्रांतामध्ये याचं उत्तर किती येत होतं, शून्य येत होतं. याचा अर्थ त्या चीन मधल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये बरोबर का, चीन या देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जेवढा त्या राज्याचा जीडीपी होता तेवढंच त्या राज्याने पर्यावरणाचं काय केलेलं होतं, नुकसान केलेलं होतं. त्यामुळे काय झालेलं होतं बघा, की चीनचा जो विकास दर होता हा कसा दिसला, फारच कमी दिसलेला होता. म्हणून परत पुन्हा कधीच चीनने असा प्रयत्न केलेला नव्हता. कारण की विकास दर कमी झाल्यामुळे काय होतं मित्रांनो, की जी झालेली जागतिक गुंतवणूक आहे ती जागतिक गुंतवणूक काय होऊन जाते, देशाच्या बाहेर चालली जात असते. कारण की ज्या देशाचा वाढीचा दर जास्त असेल त्याच देशामध्ये गुंतवणूक पण कशी होत असते, जास्तीत जास्त होत असते. ओके, पुढे जाऊया. मग भारतामध्ये सुद्धा असा प्रयत्न झालेला होता. मी तुम्हाला बोललो, पार्थ दासगुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली 2011ला काय करण्यात आले, ती एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांनी अहवाल 2013ला प्रकाशित केलेला होता आणि त्या अहवालाचं नाव होतं ग्रीन नॅशनल अकाउंट्स इन इंडिया ए फ्रेमवर्क नावाचा एक अहवाल होता. त्यामध्ये त्यांनी ग्रीन जीडीपी मोजमापाबाबत भारत सरकारला शिफारसी सादर केलेल्या होत्या. म्हणून मागच्या प्रश्नाचे तिन्ही स्टेटमेंट काय होते, करेक्ट होते. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया की राष्ट्रीय उत्पन्न मोजणीच्या नवीन आधारभूत वर्षाविषयी म्हणजेच 2022-23च्या वर्षाविषयी
आपल्याला खालील विधाने अभ्यासायला लावलेली आहे आणि अचूक विधानं आपल्याला काय करायची आहे, फाइंड आउट करायची. अचूक म्हणजे काय, बरोबर विधानं आपल्याला काय करायची आहे, फाइंड आउट करायची. मग त्याच्यातलं पहिलं विधान बघा, मुख्य उद्देश होता म्हणजे हे जे काही राष्ट्रीय उत्पन्न मोजणीचं जे काही आधारभूत वर्ष आपण बदललेलं आहे सध्या, बरोबर, हे फेब्रुवारी 2026 पासून आपण बदललेलं आहे. कधीपासून बदललेलं आहे, फेब्रुवारी 2026 पासून भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजणीचं आता नवीन आधारभूत वर्ष आलेलं आहे. ते आधारभूत वर्ष 2022-23. या आधारभूत वर्षाची जी शिफारस आहे ती विश्वनाथ गोल्डार समितीने केलेली होती. कोणी केली होती, विश्वनाथ गोल्डार समितीने केलेली होती. ओके, मग आपल्याला समितीचं नाव सुद्धा माहिती पाहिजे. कदाचित तुम्हाला वन लाईनर प्रश्न विचारला जाणार की भारताच्या नवीन आधारभूत वर्ष 2022-23 ची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली, तर आपल्याला तेव्हा माहिती पाहिजे. तर ही समिती होती विश्वनाथ गोल्डार. किंवा तुम्हाला उलट प्रश्न विचारला जाणार की विश्वनाथ गोल्डार यांनी भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीसाठी नवीन आधारभूत वर्ष 2022-23 ची शिफारस लागू केली, म्हणजे शिफारस खालीलपैकी कोणत्या तारखेपासून लागू केली. मग आता आपल्याला माहिती पाहिजे फेब्रुवारी 2026 पासून ही शिफारस काय झालेली आहे, लागू झालेली आहे. मग त्या संदर्भात आपल्याला हे स्टेटमेंट दिलेले आहेत आणि स्टेटमेंट करेक्ट आहे का ते आपल्याला चेक करायचंय. तर बघा, नवीन आधारभूत वर्ष जे बदलण्यात आलं तर त्याचा जो मुख्य उद्देश होता की कशासाठी बदललं हे आधारभूत वर्ष, आणि याच्या अगोदरचं आधारभूत वर्ष कोणतं होतं, तर याच्या अगोदरचं आधारभूत वर्ष होतं राष्ट्रीय उत्पन्न मोजणीचं 2011-12 आणि याची शिफारस केलेली होती प्रोफेसर के सुंदरम यांनी. कोणी केली होती, प्रोफेसर के सुंदरम यांनी ती काय केलेली होती, शिफारस केलेली होती. ओके, मग यांनी काय केलं होतं, मग या का केलं यांनी 2011-12 हे आधारभूत वर्ष चेंज करून 22-23 का केलं, तर त्यांनी असं सांगितलं, अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बदल आणि सध्याच्या किमती प्रतिबिंबित करणे, म्हणजे सध्याच्या ज्या काही किमती आहेत, बरोबर, या किमतींमध्ये काय बदल झालेला आहे, तसंच देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जो काही संरचनात्मक बदल होत आहे, बरोबर, जसं जीएसटी यावेळी सगळ्यात मोठ्या जीएसटी रिफॉर्म्स आपण गेलेला होत्या आणि मी तुम्हाला बोललो होतो की आपण जे काही बजेटचं लेक्चर बघितलेलं होतं, बजेट 2026-27चं, तर त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की यावेळी भारताच्या बजेटला सुधारणांची एक्सप्रेस म्हटलं गेलेलं होतं. कारण की जवळपास 2014 पासून ते 2025 पर्यंत नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट आल्यापासून काय झालेलं आहे, जवळपास 350 पेक्षा जास्त आर्थिक सुधारणा आपण राबवून आणलेल्या आहेत. बरोबर, म्हणून जे काही अर्थव्यवस्थेमध्ये संरचनात्मक बदल होत आहे, हा बदल आणि सध्याच्या किमतींमध्ये होणारा जो काही बदल आहे, हा बदल समजून घेण्यासाठीच हा आधारभूत वर्ष काय करण्यात आलं होतं, बदलण्यात आलं होतं. तर हे स्टेटमेंट अगदी करेक्ट देण्यात आलेलं आहे. दुसरं की नवीन आधारभूत वर्षाची जी शिफारस आहे ही विश्वनाथ गोल्डार समितीने केलेली आहे. तर हे सुद्धा स्टेटमेंट काय आहे, करेक्ट आहे, मी तुम्हाला अगोदरच क्लिअर केलं. ओके, नेक्स्ट की नवीन आधारभूत वर्षामध्ये जीएसटी डेटा ही समाविष्ट असणार आहे. ओके, तर हे सुद्धा स्टेटमेंट अगदी काय आहे, करेक्ट आहे. कारण की जीएसटी मध्ये जे काही रिफॉर्म्स घडवून आणलेला आहे तो रिफॉर्म्स, बरोबर, इथं आपल्याला विचारात घ्यायचा आहे. म्हणून तिघ स्टेटमेंट आपल्याला काय देण्यात आलेले आहे, करेक्ट देण्यात आलेले आहेत. म्हणून तुम्हाला अचूक विधानं विचारलेले आहेत, तर अचूक विधान येणार आहे वरीलपैकी सर्व. ओके, मग या संदर्भात आणखी काही महत्वाच्या गोष्टी. ओके, पहिलं एक तर ही जी समिती होती ही 26 सदस्यीय समिती होती. ओके, जिचे अध्यक्ष होते विश्वनाथ गोल्डार. ओके, हे नवीन जे आधारभूत वर्ष आहे हे 27 फेब्रुवारी 2026 पासून लागू झालेलं आहे भारतामध्ये. ओके, मग नवीन आधारभूत वर्ष कोणतं आहे, तर नवीन आधारभूत वर्ष आहे 2022-23 आणि या आधीचे आधारभूत वर्ष कोणतं होतं, 2011-12 होतं, ज्याची शिफारस प्रोफेसर के सुंदरम यांनी केलेली होती. ओके, दुसरी महत्वाची की या नवीन पद्धतीमध्ये दुहेरी अपस्फीती पद्धत वापरली जाणार, डबल डिफ्लेशन मेथड इथे यूज केली जाणार आहे, की जी आंतरराष्ट्रीय पद्धतीची म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जी काही आहे, IMF नावाची जी काही संस्था आहे, या संस्थेच्या मोजमापाशी संबंधित आहे. मग हे डबल डिफ्लेशन पद्धत काय असते, तर लक्षात घ्या की इथं काय केलं जाणार आहे आता या पद्धतीनुसार की जे काही आपण, तुम्हाला माहितीये देशामध्ये आपण जीडीपी असो किंवा जीएनपी असो त्याच्यामध्ये अंतिम वस्तूंचंच उत्पादन मोजत असतो. बरोबर, म्हणजे मध्यमवर्ती वस्तू असतात किंवा जो कच्चा माल असतो, बरोबर, जे इनपुट असतं त्या इनपुटच्या किमती जे काही आहेत या सेपरेट मोजल्या जाणार आहेत. म्हणजे इथं काय घेतलं जाणार आहे, सर्वात पहिल्यांदा इनपुटच्या किमती काय केल्या जातील, मोजल्या जातील. बरोबर, स्वतंत्र मोजल्या जातील.
त्यानंतर याच कच्च्या मालाचा बरोबर म्हणजे हा जो काही कच्चा माल आहे याच्या किमती सेपरेट मोजल्या जातील, म्हणजे मध्यमवर्ती वस्तूंच्या किमती सेपरेट मोजल्या जातील. त्यानंतर या मध्यमवर्ती वस्तूंचा वापर करून ज्या अंतिम वस्तू तयार झालेल्या आहेत त्यांच्या किमती स्वतंत्र मोजल्या जातील. ओके, म्हणजे इनपुटची किंमत वेगळी आहे, म्हणजे इनपुटची किंमत वेगळी मोजली जाणार, बरोबर, आउटपुटची किंमत वेगळी मोजली जाणार. या दोन्ही किमती स्वतंत्र मोजल्या जातील आणि या दोन्ही किमतींचा विचार करून मग देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाचं काय केलं जाणार आहे, मोजमाप केलं जाणार आहे. यालाच डबल डिफ्लेशन मेथड म्हटलं जात असतं. ओके, या पद्धतीने या राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप केली जाणार आहे. कोणकोणते घटक समाविष्ट असणार आहे या नवीन आधारभूत वर्षामध्ये? तर एक, सर्वात महत्वाचा जीएसटीचा डेटा संपूर्ण विचारात घेतला जाणार आहे. ई वाहनांची जी काही नोंदणी होणार आहे ती सुद्धा विचारात घेतली जाणार आहे. घरगुती कामगार किंवा सेवांचा डेटा सुद्धा याच्यामध्ये काय करण्यात आलेला आहे, समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि लास्ट, मग हा उद्देश काय आहे की हे जे आर्थिक वर्ष आपण बदललं त्याचा महत्वाचा उद्देश काय आहे, तर सरकारला आर्थिक धोरणं ठरवायची आहे, म्हणजे सरकारला कर विषयक धोरण ठरवायचंय, खर्च विषयक धोरण ठरवायचंय. तर ते तयार करण्यासाठी सरकारला अधिक अचूक डेटा प्राप्त झाला पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे जीडीपीचं आधारभूत वर्ष बदलण्यात आलेलं आहे. ओके, पुढे बघा. हस्तांतरणीय देयतांमध्ये खालीलपैकी कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो? म्हणजे ट्रान्सफरेबल इन्कम असतं की ज्याला आपण ट्रान्सफरेबल इन्कमलाच आपण काय म्हणत असतो, नॉन फॅक्टर इन्कम म्हणत असतो. कोणतं इन्कम म्हणतो? नॉन फॅक्टर इन्कम म्हणतो. नॉन फॅक्टर इन्कम म्हणजे काय रे मित्रांनो, की जे काम न करता प्राप्त होतं, काम न करता प्राप्त होते, बरोबर. काम न करता प्राप्त होते याचा अर्थ इथं उत्पादन घटकांचा वापर केला जात नाही, म्हणजे याच्यामध्ये भूमी असेल, श्रम असेल, भांडवल असेल, उद्योजकता असेल यांचा वापर केला जात नाहीये, बरोबर. म्हणून कोणत्याही प्रकारच्या वस्तूची आणि सेवेची यात निर्मिती होत नाही. पण तरी सुद्धा इथं काय प्राप्त होतं, उत्पन्न प्राप्त होतं. म्हणजेच इथं काय केलं जाते, उत्पन्नाचं जे काही हस्तांतरण आहे हे एका व्यक्तीकडून फक्त काय होत आहे, दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर होत आहे. पण दुसऱ्या व्यक्तीकडून पहिल्या व्यक्तीकडे ते काहीच बदल्यात काहीच दिलं जात नाहीये. ओके, म्हणून याला काय म्हटलं जातं, हस्तांतरित उत्पन्न म्हटलं जातं किंवा हस्तांतरित देयता म्हटलं जातं, बरोबर. मग यांच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो असं आपल्याला विचारलेलं आहे, समावेश होतो असं आपल्याला विचारलेलं आहे. मग बघा, हस्तांतरणीय देयतांमध्ये एक तर पहिला बघूया शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार. आता लक्षात घ्या मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल ठीक आहे सर की गव्हर्नमेंट ट्रान्सफर आहे ना, मग गव्हर्नमेंट ट्रान्सफर म्हणजे काय, गव्हर्नमेंट कडनं हे उत्पन्न कोणाकडे जाणार आहे, समोरच्या व्यक्तीकडे जाणार आहे. मग ठीक आहे ना, मग इथं दिसतं आपल्याला शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार. लक्षात घ्या मित्रांनो की हे वन वे ट्रान्सफर आहे. गव्हर्नमेंट जे ट्रान्सफर असतं ते वन वे असतं, म्हणजे ही रक्कम फक्त गव्हर्नमेंट कडून सरकारी कर्मचाऱ्यांकडे जाणार आणि त्या रकमेच्या बदल्यात, त्या उत्पन्नाच्या बदल्यात सरकारी कर्मचाऱ्यांकडून गव्हर्नमेंटला काहीच प्राप्त होणार नाही. मग असं आहे का? अजिबात नाहीये ना. का बरं? कारण की लक्षात घ्या, सरकारी कर्मचाऱ्यांना जो काही पगार दिला जातो, म्हणजे पगार हा कोणाकडून कोणाकडे आला रे मित्रांनो, गव्हर्नमेंट कडून कोणाकडे आला, एम्प्लॉई कडे आला. गव्हर्नमेंट कडनं हा पगार कोणाकडे आला, एम्प्लॉई कडे आला, म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांकडे आला. गव्हर्नमेंट एम्प्लॉईज कडे हा पैसा काय झाला, ट्रान्सफर झाला. बरोबर ट्रान्सफर झाला. मग हे हस्तांतरित उत्पन्न आहे का? नाही, कारण की हा अर्धवट कन्सेप्ट झाला, अर्धवटच समजलं आपल्याला हे वाक्य. परंतु या गव्हर्नमेंट एम्प्लॉई कडनं गव्हर्नमेंटला गव्हर्नमेंट सर्व्हिसेस तयार करून दिल्या जात आहेत, बरोबर. प्रशासकीय सेवा या सरकारी कर्मचाऱ्यांकडून तयार करून ती गव्हर्नमेंटला दिली जाते आणि त्या प्रशासकीय सेवेच्या बदल्यात गव्हर्नमेंट त्यांना काय देते, उत्पन्न देते. म्हणजे हे टू वे ट्रान्सफर झालं. हे काय झालं, टू वे ट्रान्सफर झालं. म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार हा हस्तांतरित देयतांमध्ये मोजला जाणार नाही. दुसरं, विद्यार्थी अनुदान, ज्याला आपण स्कॉलरशिप म्हणतो, ज्याला आपण काय म्हणतो, स्कॉलरशिप म्हणतो. मग मला सांगा मित्रांनो, साधं सिंपल आहे ना, स्कॉलरशिप म्हणजे काय रे मित्रांनो, विद्यार्थी अनुदान आहे. शिष्यवृत्ती, ज्याला आपण इंग्लिशमध्ये आपल्या मराठी लोकल लँग्वेज मध्ये काय म्हणतो, शिष्यवृत्ती म्हणतो. मग ही जी शिष्यवृत्ती आहे ही सरकारकडून स्टुडंटला ट्रान्सफर होते. पण स्टुडंट कडून सरकारला काही गेलं का रे मित्रांनो, त्या बदल्यात की गव्हर्नमेंटने मला स्कॉलरशिप प्रदान केली आणि त्या स्कॉलरशिपच्या बदल्यात मी सरकारला काहीतरी वस्तू तयार करून दिली, काहीतरी सेवा तयार करून दिली, काही दिलं का? काहीच नाही. म्हणजे इथं फक्त रक्कम सरकारकडून माझ्याकडे ट्रान्सफर झाली, माझ्याकडून सरकारला मी काहीच दिलं नाही. म्हणून हे विद्यार्थी अनुदान हस्तांतरित उत्पन्न आहे.
दुसरं महत्वाचं, सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न, युबीआय, युनिव्हर्सल बेसिक इन्कम, हे थॉमस पेनने दिलेली कन्सेप्ट आहे. कोणी दिलेली आहे? थॉमस पेन. त्याचं असं म्हणणं आहे की देशातल्या प्रत्येक नागरिकाला, बरोबर, विना शर्त, म्हणजे कुठलीही अट किंवा कुठलीही शर्त लागू न करता, बरोबर, त्याला जीवन जगण्यासाठी जो काही मूलभूत खर्च येणार आहे तो मूलभूत खर्च सरकारने कोणत्याही अटी किंवा कोणत्याही शर्त लागू न करता काय केला पाहिजे? दिला गेला पाहिजे म्हणे. बरोबर. मग आता मला सांगा मित्रांनो, हा युबीआय म्हणजे काय? जीवन जगण्याचा एक मूलभूत खर्च आहे की जो सरकारने लोकांना बिनशर्त देणं गरजेचं आहे. बरोबर. मग त्या बदल्यात लोकांकडून सरकारला काही जाणार आहे का? काहीच नाही. उलट लोकच सरकारकडून पैसे मागतायत जीवन जगण्यासाठी. बरोबर. त्या बदल्यात लोकांकडून सरकारला काहीच जाणार नाहीये. म्हणून हे सुद्धा कोणतं उत्पन्न आहे? हस्तांतरित उत्पन्न आहे. लास्ट, लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे महिलांना पैसे. बरोबर. आता मला सांगा मित्रांनो, या सरकारकडून लाडक्या बहिणींना काय केले जात आहेत? दर महिन्याला 1500 रुपये ट्रान्सफर केले जात आहेत. पण त्या 1500 रुपयाच्या बदल्यात या महिला सरकारला काय देत आहेत? एखादी वस्तू तयार करून दिली का? एखादी सेवा तयार करून दिली का यांनी? तर अजिबात नाही. कोणत्याही प्रकारची वस्तू किंवा सेवा यांनी तयार करून दिली नाही. म्हणून हे सुद्धा हस्तांतरित उत्पन्न आहे. हे सुद्धा वन वे ट्रान्सफर आहे. हे सुद्धा वन वे ट्रान्सफर आहे. स्कॉलरशिप वन वे ट्रान्सफर आहे. मग याच्यामध्ये आणखी कोणकोणतं उत्पन्न येतं? बरोबर. तर याच्यामध्ये बघा, कर असेल, दंड असेल, देणगी असेल, बरोबर, त्याच्यानंतर पेन्शन असेल, त्याच्यानंतर बेरोजगारीचा भत्ता असेल, बरोबर, डोनेशन असणार आहे, इत्यादी. हे कोणतं उत्पन्न आहे? हस्तांतरित उत्पन्न आहे. हे फक्त एकाकडून दुसऱ्याकडे ट्रान्सफर होतात, परंतु दुसऱ्याकडून पहिल्याकडे तर त्या बदल्यात काही वस्तू किंवा सेवेची निर्मिती करून दिली जात नसते. म्हणून इथं बी, सी आणि डी हेच योग्य काय असणार आहे? उत्तर असणार आहे. मग इथं शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार काय येणार नाही? कारण की इथं सरकार जरी त्यांना पेमेंट ट्रान्सफर करत आहे पण ते कशाच्या तरी बदल्यात करत आहे. कारण की हे पेमेंट ट्रान्सफर केल्यानंतर या एम्प्लॉईला कंपल्सरी भारत सरकारला किंवा राज्य सरकारला प्रशासकीय सेवा तयार करून द्याव्या लागतात. ओके. ते सेवा देतात आणि त्या सेवेचा मोबदला म्हणून सरकार त्यांना काय देतं? पेमेंट देतं. म्हणून ते गव्हर्नमेंट ट्रान्सफर नाहीये. तर हे कोणतं इन्कम आहे? फॅक्टर इन्कम आहे. हे कोणतं इन्कम आहे? फॅक्टर इन्कम आहे. घटक उत्पन्न आहे हे. ओके. गैरघटक उत्पन्न नाहीये. पुढे जाऊया. म्हणजे आता ऑप्शन काय येणार आहे? बी, सी, डी. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 2. ओके. पुढे जाऊया. 8वा प्रश्न. अर्थव्यवस्थेची उपलब्ध संसाधनं, तंत्रज्ञान आणि वाढीची क्षमता लक्षात घेऊन दीर्घकाळापर्यंत उत्पादनाची किती कमाल पातळी गाठता येऊ शकते याचे मोजमाप करण्यासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा वापरली जाते? ओके. म्हणजेच लक्षात घ्या मित्रांनो की आपल्या देशाजवळ जे काही संसाधनं उपलब्ध आहेत, मग ते मानव निर्मित संसाधन असू द्या, मानव संसाधन असू द्या, नैसर्गिक संसाधन असू द्या, यांचा वापर करून आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून, बरोबर, यांचा योग्यरित्या वापर करून देशाची अर्थव्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त किती उत्पादन घडवून आणता येऊ शकतं, बरोबर, याचं मोजमाप करण्यासाठी खालीलपैकी कोणती संकल्पना वापरली जाते असं आपल्याला विचारलेलं. तर आता आपण इथं जाऊया, पहिला जीडीपी घेऊया. जीडीपी मध्ये असं म्हटलेलं आहे की देशाच्या एका आर्थिक वर्षामध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य असतं. म्हणजे याच्यामध्ये स्पेसिफिक किती वस्तूंचं उत्पादन झालेलं आहे हेच मोजलं जातं. स्पेसिफिक वस्तू मोजल्या जातात. स्पेसिफिक प्रोडक्शन इथं कॅल्क्युलेट केलं जातं. बरोबर. कारण की एका आर्थिक वर्षात जेवढ्या वस्तूंचं उत्पादन होणार आहे तेवढ्यांच्याच किमती हा जीडीपी मोजणार आहे. बरोबर. मग याच्याद्वारे मॅक्सिमम किती उत्पादन घडून येऊ शकतं हे समजतंय का? नाही. याच्यामध्ये फक्त एवढं समजतं की या आर्थिक वर्षामध्ये एवढं उत्पादन झालं. बरोबर. एक्झॅक्ट एवढं उत्पादन झालं. पण आपल्याला याच्यापेक्षा जास्त किती उत्पादन येऊ शकलं असतं हे समजलं का? नाही.
पुढं अगेन जीएनपी. जीएनपी मध्ये पण मी तुम्हाला काय बोललो की जीएनपी मध्ये सुद्धा देशाच्या नागरिकांनी स्पेसिफिक टाइम पिरियड मध्ये किती उत्पादन घेतलं हेच मोजलं जातं. म्हणजेच इथं सुद्धा एक्झॅक्ट मॅक्सिमम किती उत्पादन येऊ शकतं हे समजून येत नाही. आपल्याला जीएनपी मोजल्याद्वारे फक्त एक्झॅक्ट एका वर्षात किती उत्पादन झालेलं आहे देशांच्या नागरिकांद्वारे एवढंच आपल्याला समजणार आहे, पण मॅक्सिमम किती उत्पादन येऊ शकतं हे समजू शकत नाही. पुढे बघा, संभाव्य सकल देशांतर्गत उत्पादन, ज्याला पोटेन्शियल जीडीपी म्हटलं जातं. आता हा पोटेन्शियल जीडीपी म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल बघा, आता एक बेस्ट एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल, माझ्या अभ्यासाचं जे पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियल नुसार मला बघा बरं का, माझ्या पोटेन्शियल नुसार मी DYSP ची पोस्ट घेऊ शकतो. माझं पोटेन्शियल काय आहे की मी जर चांगला अभ्यास केला बरोबर आणि परीक्षा देऊन पास झालो तर मला निश्चितपणे DYSP ही पोस्ट मिळू शकते. हे झालं माझं पोटेन्शियल की मी माझ्या शरीराचा किंवा माझ्या बुद्धीचा जेवढा जास्तीत जास्त वापर करता येऊ शकतो तेवढा जास्तीत जास्त वापर जर मी केला तर मी काय बनू शकतो, तर मी DYSP बनू शकतो. बरोबर. पण खऱ्या अर्थाने मला सांगा मित्रांनो की आपण आपल्या बुद्धीचा पूर्णपणे वापर करतो का? नाही. जगामध्ये एकमेव आईन्स्टाईन होता की ज्याने त्याच्या बुद्धीचा 40% वापर केलेला होता. बरोबर. पण आपण तर सामान्य पर्सन आहोत, आपण तर आईन्स्टाईन नाही आहेत. आपण आपल्या बुद्धीचा 10% पण युज करत नाही. मग याचा अर्थ काय की मी DYSP बनू शकतो का? नाही. माझं पोटेन्शियल आहे, मी जर माझ्या बुद्धीचा तेवढा जर वापर केला तर मी DYSP बनू शकतो. पण मी तेवढा वापर करतोय का? नाही. मग मी फॉर एक्झाम्पल मी थोडासाच वापर केला माझ्या बुद्धीचा आणि मी PSI बनलो. मी काय बनलो? PSI बनलो. मी PSI बनलो. बरोबर. माझी क्षमता होती. माझी क्षमता काय होती? DYSP बनण्याची. बरोबर. मग एक सिंपल आहे की इथं सुद्धा या पद्धतीने मोजलं जाणार आहे की जसं देशाची क्षमता म्हणजे देशामध्ये जेवढे संसाधनं आहेत त्यांचा जर योग्यरित्या वापर केला आणि टेक्नॉलॉजीचा योग्यरित्या वापर केला तर देशामध्ये मॅक्सिमम किती आउटपुट येऊ शकतं हे मोजण्याचं काम पोटेन्शियल जीडीपी करतो. बरोबर. म्हणजे देशाचं एक्झॅक्ट मॅक्सिमम पोटेन्शियल किती आहे की देश जास्तीत जास्त किती वस्तू आणि सेवांचं उत्पादन घेऊ शकतो. बरोबर. ही झाली शक्यता, ही झाली देशाची क्षमता. परंतु जेव्हा आपण जीडीपी मोजतो तेव्हा आपल्याला कळतं अरे नाही, आपण DYSP नाही, आपण PSIच बनलेलो आहे. झालं क्लिअर? म्हणजे ही आहे क्षमता. बरोबर. आणि हे आहे एक्झॅक्ट आउटपुट. बरोबर. ही एक क्षमता मोजण्याचं काम मग कोण करत असतं? पोटेन्शियल जीडीपी करत असतो. बरोबर. कोण करत असतं? पोटेन्शियल जीडीपी करत असतो. म्हणून आपल्याला आपलं उत्तर भेटलेलं आहे. काय आहे की देशामधील अर्थव्यवस्थेतील जे काही संसाधनं आहेत, तंत्रज्ञान आहे किंवा देशाच्या आर्थिक वाढीची जी काही क्षमता आहे याचा पुरेपूर वापर करून, जेवढी गरज आहे तेवढा वापर करून देशामध्ये मॅक्सिमम उत्पादनाची किती कमाल पातळी गाठता येऊ शकते याचं मोजमाप करण्यासाठी आपण कोणता कन्सेप्ट वापरतो? संभाव्य सकल देशांतर्गत उत्पादन, पोटेन्शियल जीडीपी. आणि हा पोटेन्शियल जीडीपी मोस्ट IMP करून ठेवा मित्रांनो, कारण की या पोटेन्शियल जीडीपी वर राज्यसेवा बरोबर बघा बरं का, या पोटेन्शियल जीडीपी वर UPSC मुख्य परीक्षेला प्रश्न आलेला होता. ओके. मुख्य परीक्षेमध्ये काय करण्यात आलेला होता? या पोटेन्शियल जीडीपी वर प्रश्न विचारण्यात आलेला होता. आणि आता आपली MPSC सुद्धा काय झालेली आहे? डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. सो आपल्याला माहिती पाहिजे किती उत्पादन होऊ शकतं. ओके. किती उत्पादन होऊ शकतं हे आपण मोजू शकतो. ओके. पुढचा प्रश्न बघा, 9वा, की समजा 2021 मध्ये उपभोग खर्च 15 कोटी होता. म्हणजे कन्झम्पशन एक्सपेंडिचर किती होतं? 15 कोटी होतं. बरोबर. गुंतवणूक खर्च इन्व्हेस्टमेंट 20 कोटी होतं. त्याच्यानंतर शासनाने प्रकल्पांवर 25 कोटी रुपये खर्च केले. म्हणजे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर किती होतं? 25 कोटी होतं. ओके. आणि निर्यात आपली 10 कोटींची होती. निर्यात म्हणजे एक्स म्हणजे आपले 10 कोटी होतं आणि यम जे आहे आपलं, ओके, तर ते किती होतं? 35 कोटी होतं. बरोबर. तर स्थूल देशांतर्गत उत्पादन किती असेल म्हणजे देशाचा जीडीपी किती असेल? तर लक्षात घ्या मित्रांनो, इथं देशाचं जर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असेल
बरोबर. तर इथं सर्व आपल्याला खर्च दिलेला आहे ना, सगळा काय दिलेला आहे बघा ना, उपभोग खर्च दिला आहे, गुंतवणूक खर्च दिलेला आहे, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर दिलेलं आहे, आयात निर्यात दिलेली आहे. बरोबर. तर तेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजणीसाठी आपण कोणत्या पद्धतीचा वापर करतो रे मित्रांनो? खर्च पद्धतीचा वापर करतो. कोणती पद्धत? खर्च पद्धतीचा वापर करतो. बरोबर. आणि या खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असेल तर आपल्याजवळ फॉर्म्युला काय असतो? प्रायव्हेट फायनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणजेच खाजगी अंतिम उपभोग खर्च प्लस सरकारी उपभोग खर्च प्लस देशात होणारी गुंतवणूक प्लस परदेशात होणारी गुंतवणूक. आणि परदेशात होणारी जी गुंतवणूक आहे ती निव्वळ निर्यात वजा आयात अशी दाखवली जाते. बरोबर. मग या पद्धतीनुसार आपल्याला हा खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजणीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे आणि या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करा. मग किती येणार आहे? सी म्हणजे 15 कोटी दिलेला आहे, जी म्हणजे किती दिलेला आहे? गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर 25 कोटी दिलेला आहे, प्लस आय किती दिलेला आहे? 20 कोटी दिलेला आहे, एक्स किती दिलेला आहे? आपल्याला 10 कोटी दिलेला आहे आणि एम किती दिलेला आहे? 35 कोटी दिलेला आहे. ओके. मग आता बघा, 25 आणि 15 40, 40 ने 20 किती होतात? 60. ओके. बरोबर आहे ना? 25 आणि 15 किती होतात? 25 ने 5 30, 30 ने 10 40, 40 ने 20 60. ओके. आणि हे वजा 25, 60 वजा 25 केले तर आपल्याला किती उत्तर येणार आहे? 35 कोटी रुपये आपलं उत्तर येणार आहे. मग इथं ऑप्शन मध्ये 35 कोटी कुठे आहे? 3 नंबरला आहे. ओके. तर एवढा आपला हा 9वा क्वेश्चन होता. ओके. पुढे बघा की ज्याच्यामध्ये आपल्याला खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे जे काही आकडे फॉर्म्युला होता, या फॉर्म्युल्यानुसार जे काही टर्म्स होत्या यांची टर्म्स मध्ये आपल्याला काही आकडेवारी दिलेली होती आणि या आकडेवारीनुसार आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करायला लावलेलं होतं. ओके. मग हे आपल्याला माहिती पाहिजे. ओके. त्यानंतर जर आपल्याला बरोबर का पुढचा प्रश्न बघू. एक मिनिट, याच्याबद्दल आणखी तुम्हाला सांगतो की जर आपल्याला उत्पादन पद्धतीने प्रश्न विचारला की उत्पादन पद्धतीचा फॉर्म्युला काय, उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजणीचा फॉर्म्युला काय आहे, तर याचा आपल्याला लक्षात ठेवायचं की जेवढ्या गुड्स तयार होतील त्यांची बेरीज करा, जेवढ्या सर्व्हिसेस तयार होतील त्यांची बेरीज करा आणि त्याच्यामधून मायनस इंटरमिडिएट जे काही कन्झम्पशन आहे म्हणजेच मध्यमवर्ती वस्तूंचं जे काही मूल्य आहे ते मूल्य काय करून टाका? वजा करून टाका. तेव्हा तुम्हाला देशाचं काय प्राप्त होणार आहे? नॅशनल इन्कम काय होणार आहे? प्राप्त होणार आहे. बरोबर. हा झाला उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजणीचा फॉर्म्युला. आणि जर तुम्हाला उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असेल, कोणत्या पद्धतीने? उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करताना तुम्हाला आर प्लस म्हणजे रेंट प्लस वेजेस प्लस इंटरेस्ट प्लस प्रॉफिट या चौघांची बेरीज करून, बरोबर, या चौघांच्या बेरजेमध्ये तुम्हाला इनडायरेक्ट टॅक्सेस मिळवावे लागणार आहेत. ओके. आणि सबसिडीज तुम्हाला काय कराव्या लागणार आहेत? मायनस कराव्या लागणार आहेत. हा या तीनही पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजणीचा काय आहे? फॉर्म्युला आहे. ओके. हे तीनही फॉर्म्युले तुमच्या येणाऱ्या एक्झाम साठी काय आहेत? इम्पॉर्टंट आहेत. ओके. बऱ्याच वेळा पद्धतींवर कन्सेप्च्युअल प्रश्न न विचारता फॅक्च्युअल प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. पुढे बघा, लास्ट मौद्रिक जीडीपी विषयी अयोग्य विधानं कोणती? आता मौद्रिक जीडीपी म्हणजे कोणता जीडीपी मित्रांनो? नॉमिनल जीडीपी. कोणता जीडीपी? नॉमिनल जीडीपी. मग नॉमिनल जीडीपी म्हणजे कोणता? की असा जीडीपी की जो कोणत्या किमतींना मोजला जातो? चालू किमतींना मोजला जातो. कोणत्या किमतींना मोजला जातो? चालू किमतींना मोजला जातो. म्हणजेच चालू आर्थिक वर्षातल्या ज्या काही किमतींना जो जीडीपी मोजला जातो त्या जीडीपीला मौद्रिक जीडीपी म्हटला जातो. ओके. मग या मौद्रिक जीडीपी मध्ये काय म्हटलेलं आहे की स्थिर किमतींना मोजल्या जाणाऱ्या जीडीपीला मौद्रिक जीडीपी म्हणतात? तर नाही मित्रांनो, स्थिर किमतीला मोजल्या गेलेल्या जीडीपीला वास्तविक जीडीपी म्हणतात. कोणता जीडीपी म्हणतात? वास्तविक जीडीपी म्हणतात. ओके. पुढं म्हणून हे पहिलं स्टेटमेंट काय आहे? चुकीचं. मौद्रिक जीडीपी म्हणजे कोणता? की जो कोणत्या किमतींना मोजला जातो? चालू किमतींना. पुढचं, अंतिम वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढल्यामुळे मौद्रिक जीडीपी मध्ये वाढ होत असेल तर त्यास खरी आर्थिक वाढ म्हणतात. कशामुळे? उत्पादन वाढल्यामुळे. तर अगदी करेक्ट स्टेटमेंट आहे मित्रांनो. कारण की जेवढं जास्तीत जास्त उत्पादन वाढेल, बरोबर,
तेवढ्या खऱ्या अर्थाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त लोकांचा काय घडून येणार, विकास घडून येणार. आणि म्हणून खऱ्या अर्थाने देशाच्या आर्थिक वाढीचा फायदा तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचत आहे, हे आपल्याला याद्वारे काय होणार आहे, सिद्ध होणार आहे. त्यामुळे डी स्टेटमेंट अगदी करेक्ट दिलेलं आहे. तिसरं, अंतिम वस्तू आणि सेवांच्या किमती वाढल्यामुळे, अंतिम वस्तू आणि सेवांच्या किमती वाढल्यामुळे जर मौद्रिक जीडीपी वाढत असेल तर त्यास आभासी वाढ म्हणतात. तर हे स्टेटमेंट अगदी करेक्ट आहे मित्रांनो. कारण की किंमत वाढल्यामुळे फक्त जीडीपी वाढलेला दिसणार आहे, लोकांचं राहणीमान त्याच्यामध्ये प्रतिबिंबित करता येऊ शकत नाही. कारण की फक्त जीडीपी वाढलेला दिसतोय, परंतु हा वाढलेला जीडीपी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलेला नाहीये. म्हणजे तळागाळातल्या लोकांपर्यंत अजूनही वस्तू आणि सेवांचं काय आहे, कमतरता आहे. ओके, म्हणून सी स्टेटमेंट सुद्धा काय देण्यात आलेलं आहे, अगदी करेक्ट देण्यात आलेलं आहे. आपल्याला विचारलं काय आहे, अयोग्य. अयोग्य म्हणजे चुकीचं विधान. मग चुकीचं विधान कोणतं आहे, फक्त पर्याय क्रमांक किती येणार आहे, 1 येणार आहे. ओके, बघा मित्रांनो, एवढे प्रश्न होते आपल्या आजच्या या टॉपिक मध्ये. ओके, या संदर्भात बाकीचे जे काही प्रश्न आहेत जे आपण त्याच्यामधूनच क्लिअर केलेले आहेत. ओके, तर हे एवढे कन्सेप्ट तुम्हाला येणाऱ्या एक्झाम साठी इम्पॉर्टंट आहेत. ओके, मग आता सगळ्यात महत्वाचं की जे विद्यार्थी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2027 ची तयारी करत आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण समर्पण बॅच घेऊन आलेलो आहोत, की ज्याच्यामध्ये आपण पूर्व प्लस मुख्य अशा दोन्ही परीक्षांचा अभ्यास करून घेणार आहोत. त्यामध्ये तुमचं इकॉनॉमिक्स मीच घेणार आहे. ओके, आणि आपले सर्व जे फॅकल्टी आहेत त्या आम्ही सर्व फॅकल्टीजने युपीएससी एमपीएससी चे 3-3, 4-4 इंटरव्ह्यू दिलेले आहेत. सो आपल्या अनुभवाचा तुम्हाला निश्चितच काय होणार आहे, फायदा होणार आहे. या बॅचेस मध्ये आम्ही तुमच्याकडून प्री प्लस मेन्स पूर्ण सिलेबस कव्हर होणार, आन्सर रायटिंग करून घेणार, पीवायक्यू अनालिसिस करून घेणार, स्टडी नोट्स मटेरियल तुम्हाला अवेलेबल असणार आहे, टेस्ट सिरीज असणार आहे, पर्सनल मेंटरशिप सुद्धा तुम्हाला इथं प्रदान केली जाणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला जी व्हॅलिडिटी असणार आहे ती लाईफ टाइम दिली जाणार आहे. सगळ्यात महत्वाचं बेसिक टू ऍडव्हान्स असेल आणि एनसीईआरटी बेस आपलं काय असणार आहे, पूर्ण प्री प्लस मेन्स काय असणार आहे, कव्हरेज असणार आहे. ओके, तर यासाठी तुम्हाला काय करायचंय, गुगल स्टोअरला किंवा ऍपल स्टोअरला जाऊन तुम्हाला आपलं हे जे ऍप आहे एऑन आयएएस अकॅडमीचं ते डाउनलोड करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर कोर्स परचेस करण्यासाठी तुम्ही सुशील सर हा कुपन कोड यूज करू शकता. ओके, आणि जर तुम्हाला आपल्या क्लासेसच्या ज्या काही ऑनलाईन लेक्चरच्या पीडीएफ हव्या असतील त्या तुम्ही या आपल्या टेलिग्राम चॅनलच्या QR कोडला स्कॅन करून तुम्ही प्राप्त करू शकता. आपले पुणे आणि नागपूर या 2 ठिकाणी ब्रांचेस आहेत. आणि जर तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल तर या दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून ऍडमिशन करू शकता. ओके, थँक्यू. भेटूया मित्रांनो नेक्स्ट लेक्चर मध्ये. आता पुढचं जे लेक्चर असणार आहे ते आपण दुसऱ्या एका टॉपिकवर जाणार आहोत जो राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. ओके, जाऊया, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.